तर तिकडे राजस्थानातल्या बारमेरमध्ये संपूर्ण ब्लॅकआउट करण्यात आलंय। लोकांना घराबाहेर न पडण्याच्या बारमेर जिल्हा प्रशासनाने सूचना दिलेल्या आहेत। राजस्थानातल्या बारमेरमध्ये संपूर्ण ब्लॅकआउट हा करण्यात आलेला आहे, कारण ज्या पद्धतीने पाकिस्तानने पुन्हा एकदा आपल्या कुरापती ज्या आहेत त्या केलेल्या आहेत सुरू। कालप्रमाणेच 8:30 पावणे 9 पासून हे हल्ले सुरू करण्यात आलेले आहेत। या पार्श्वभूमीवर राजस्थानातल्या बारमेरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलं। तर तिकडे IMF मध्ये देखील पाकिस्तान विरोधात भारताने आता स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे। पाकिस्तान दहशतवादाला सातत्याने खतपाणी घालतोय, याकडे भारताने लक्ष वेधलेलं आहे, कारण जो निधी पाकिस्तानला मिळतो IMF कडनं त्याचा वापर उचित कामासाठी, योग्य कामासाठी होत नाहीये, तर दहशतवाद पोचण्यासाठी होतो आणि त्याचा मोठा फटका हा भारताला वेळोवेळी बसत आलाय। आणि या पार्श्वभूमीवर आता भारताने बाजू मांडली आहे। श्रीनगरमधून मोठी अपडेट, विमानतळावर स्फोटांचे आवाज झाले आहेत। सर्व प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। विमानतळाजवळ या स्फोटांचे आवाज बघायला मिळतात श्रीनगरमध्ये, आणि सर्व प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। श्रीनगर विमानतळाजवळून ही मोठी अपडेट आहे। सर्व प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। तर कालही आपण पाहिलेलं होतं, विमानतळ असतील, रेल्वे स्टेशन असतील, लक्ष करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता। आजही आपण बघितलं एका कुटुंबाला जखमी झालेलं एक कुटुंब या पाकच्या हल्ल्यामध्ये, आणि आता श्रीनगर विमानतळाजवळ या स्फोटांचे आवाज येत आहेत। सर्व प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। एक मोठी अपडेट श्रीनगर विमानतळावरून येते, स्फोटांचे आवाज आणि ज्याच्यामध्ये प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय, कारण भारतीय सुरक्षा यंत्रणा अर्थातच सतर्क होती, सज्ज होती, त्याच्यामुळे सगळ्या प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। तर ठिकठिकाणी पुन्हा एकदा पाकिस्तानने हल्ल्याचे प्रयत्न केलेले आहेत, मग गोळीबार असेल किंवा अन्य माध्यमातून हल्ले असतील, आणि आता इकडे श्रीनगरच्या विमानतळाजवळ देखील स्फोटांचे आवाज आल्यामुळे खबरदारी पाळण्यात येते। सर्व प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। कालही 8:30 पावणे 9च्या सुमारास हे सगळे हल्ले सुरू झालेले होते, आणि आजही तसंच झालेलं आहे। साधारण 8:30 पावणे 9 पासून पुन्हा एकदा पाकिस्तानने सगळे हल्ले जे आहेत ते सुरू केलेले आहेत, पण भारताने सडेतोड असं चोख असं प्रत्युत्तर पुन्हा एकदा प्रत्येक ठिकाणीच दिलेलं आहे। आणि आता